180 मुली ही फक्त संख्या नाही, तर एका नराधमाने मांडलेला वासनेचा खेळ आहे. पण विचार करा, हे घडलं कसं? कारण आजच्या काळात कष्ट करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या पोरांपेक्षा फ्लॅश मारणारे आणि उथळ जगणारे छपरी मुलींना जास्त आवडू लागले. ज्या मुलांनी गरिबी पाहिली, ज्यांनी आपल्या आईला फाटकी साडी नेसून उन्हातानात राबून बापाचा संसार सावरताना पाहिलंय, त्या मुलांना माहितीये साथ काय असते. तर त्या माऊलीने कधीच बापाची साथ सोडली नाही. म्हणून आजचा पोरगा फक्त एकच गोष्ट शोधतोय, आणि ती म्हणजे लॉयलिटी. एक मुलगा 180 मुलींना ब्लॅकमेल करतोय, हे त्याचं नालायक पण आहेच. पण मुलींनो, स्वतःच्या पायावर उभा राहणारा, घर सांभाळणारा मुलगा तुम्हाला साधा वाटतोय. 25-30व्या वर्षी त्याच्याकडून गाडी बंगला शोधण्यापेक्षा त्याच्या संघर्षात त्याच्या सोबत उभे राहण्याचे संस्कार आपल्या आईकडून शिका. श्री चक्रधर स्वामींनी शिकवलं, जे दिसतं ते नेहमी सत्य नसतं. बाह्य सौंदर्याला आणि पैशाला भुललात तर अशाच नराधमांच्या जाळ्यात फसाल. खरं सौंदर्य चरित्रात असतं. आजच्या मुलाला तुमची संपत्ती नकोय, त्याला हवी तुमच्या आईसारखी साथ आणि आई वडिलांचा आदर करणारी मुलगी. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मुलांच्या कष्टाची थट्टा करू नका, कारण तेच खऱ्या अर्थाने समाजाचा आधार आहेत. अशा नराधमांना ठेचण्यासाठी आणि आपले आयुष्य सावरण्यासाठी विवेक जागा ठेवा. दंडवत.